देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। 48 मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणूक 5 टप्प्यात होणार आहे। तुमच्या जिल्ह्यात कधी मतदान होणार? तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात येतो? एकदा नजर टाकूया आणि मतदानाचा हक्क बजावायला विसरू नका। पहिल्या टप्प्यातील निवडणुका 19 एप्रिल रोजी होणार आहेत। रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर आणि चंद्रपूर हे जिल्हे पहिल्या टप्प्यात मोडतात। तर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका 26 एप्रिल रोजी पार पडणार आहेत। बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी हे जिल्हे दुसऱ्या टप्प्यात मोडतात। तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका 7 मे रोजी पार पडणार आहेत। रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले हे मतदारसंघ तिसऱ्या टप्प्यात मोडतात। चौथ्या टप्प्यातील निवडणुका 13 मे रोजी पार पडणार आहेत। नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड हे जिल्हे चौथ्या टप्प्यात मोडतात। नंतर येतो शेवटचा टप्पा आणि सगळ्यात महत्त्वाचा, 5व्या टप्प्यातील निवडणुका 20 मे रोजी पार पडणार आहेत। धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदारसंघ या टप्प्यात मोडतात। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।